तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर चारुलताला विचारत असतात की चारू तू खुश तर आहेस ना? आणि त्यावर चारू म्हणते की तुम्हाला काय वाटतं? तर चारुहास सर म्हणत असतात की मला काय वाटतं त्यापेक्षा महत्त्वाचं तू खुश आनंदी आहेस की नाही ते आहे. आणि मला माहिती आहे की या घरामध्ये अनेक गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाही, त्यामुळे तू मनापासून आनंदी नाही आहेस. आणि मग त्यानंतर ते चारुलताची माफी मागत म्हणतात की त्या दिवशी ती दुर्गी तुला वाटेल ते बोलली, तुझ्या अंगावर धावून गेली, त्यासाठी मला खरंच माफ कर. मी काहीच करू शकलो नाही. या घरामध्ये तुला खूप काही ॲडजस्ट करावं लागतंय आणि तुझं स्वतःचं घर असून तुला अशी वागणूक मिळते, त्याबद्दल मला वाईट वाटतंय. तर चारुलता म्हणत असते की तुम्ही प्लीज माफी मागू नका. घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच ना. आणि खरं तर ती दुर्गेश्वरी जे काही वागते ना त्याचं मला वाईट वाटत नाही आहे. आणि चारुलताचं ते बोलणं ऐकून चारुहास सर म्हणतात की तू एवढी शांत कशी काय राहू शकतेस चारू? खरं तर तुझ्यामध्ये आणि त्या भुवनेश्वरीमध्ये ना हाच फरक आहे. तू खूप शांत आहेस आणि ती बाई अजिबात अशी नव्हती. ती एक नंबरची स्वार्थी बाई होती. आणि मग त्यानंतर ते भुवनेश्वरीविषयीच बोलू लागतात. त्यानंतर ते असंही म्हणतात की चारू तुला आठवतंय का, आपल्या लग्नाच्या वेळी आपण दोघांनी ठरवलं होतं की आपण अत्यंत साधेपणाने लग्न करायचं. मात्र माझ्या मामाकडच्या लोकांना ते मान्य नव्हतं, पण त्यांनी आपल्यासाठी हो म्हटलं. मात्र त्यांनी वरातीच्या वेळी खूप मोठी वरात काढली आणि तेव्हा तर मी ते घाबरलोच. मी तुला विचारलंसुद्धा की तुला काही त्रास तर होणार नाही ना? तर तू अतिशय शांतपणे म्हणालीस की लग्न म्हटल्यावर फक्त दोन माणसं एकत्र येत नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात. आपण थोडं तुझं थोडं माझं असं घेऊन पुढे जाऊयात. आणि त्यावेळी मला ना खरंच तुझं खूप कौतुक वाटलं. त्या क्षणी मला तुझ्या स्वभावाची जाणीव पटली आणि मला असं वाटलं की आपला संसार आता सुखाचा होणार. तुला हे सगळं आठवत आहे ना? तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती बोलत असतात. अक्षरा अधिपतीला सांगत असते की आपण आईबाबांचं लग्न पुन्हा लावून देऊयात, पण अधिपतीला हे अजिबात पटत नाही. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई हे काय बोलताय तुम्ही, त्यांचं एकदा लग्न झालंय ना? पण अक्षरा म्हणत असते की हो अधिपती, पण आईंना आठवतच नाही आहे त्यांचं लग्न, त्यामुळे मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावून देऊ, म्हणजे ते दोघे एकमेकांच्या पुन्हा जवळ येतील. पण अधिपतीला हे काहीच पटत नाही आणि याच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो. तर दुसरीकडे चारुहास सर आणि चारुलता बोलत असतात. चारुहास सर पुन्हा एकदा तिला विचारतात की तुला आपलं लग्न आठवतंय ना? मात्र चारुलता म्हणते की नाही, मला माफ करा, पण मला खरंच काहीच आठवत नाही आहे. खरं तर अपघातानंतर मी सगळ्याच गोष्टी विसरले होते, पण त्यानंतर माझ्यावर उपचार झाले आणि मग मला सगळं काही हळूहळू आठवायला लागलं. पण ते सगळंच अस्पष्ट होतं. मात्र मला एकच गोष्ट स्पष्टपणे आठवत होती आणि तो म्हणजे आपला अधिपती, त्याचं बालपण. मात्र आपल्या लग्नाबद्दल ना मला काहीच आठवत नाही आहे. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की चारू काही हरकत नाही, मी तुझी अवस्था समजू शकतो. आणि त्यावर चारुलता म्हणते की तुम्ही समजून घेताय म्हणूनच मी इथे थांबले. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की तू काळजी करू नको, तुला जेवढा वेळ हवा ना तेवढा तू वेळ घे. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षराचा वाद सुरूच असतो. अक्षरा अधिपतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र अधिपतीला त्या दोघांचं लग्न पुन्हा लावून देणं ही गोष्टच पटत नाही. उलट तो अक्षरालाच सांगतो की तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. पण अक्षरा म्हणते की मी यापासून कसं लांब राहू, ते तुमचे आई वडील आहेत आणि माझे सासू सासरे. मात्र अधिपती म्हणतो की मी त्या बाईला आई मानतच नाही. तर अक्षरासुद्धा चिडून म्हणते की तुम्ही कितीही सत्य नाकारलं ना तरी हेच सत्य आहे. आणि त्याचवेळी अधिपतीला रव्याचा कॉल येतो. रव्या त्याला सांगतो की त्या धनंजयचा पत्ता लागला आहे, तो त्याच्या गोडाऊनमध्येच आहे. त्यामुळे मग अधिपती अक्षराला म्हणतो की आता आपण या विषयावर नंतर बोलू, माझं महत्त्वाचं काम आहे. आणि मग तो पटकन घरातून बाहेर पडतो. त्यानंतर मग अक्षरा किचनमध्ये काम करण्यासाठी जाते, पण तिच्या डोक्यात सतत चारुहास आणि चारुलता यांचाच विचार सुरू असतो. आणि त्याचमुळे तिचं बोट कापलं जातं. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या पटकन तिच्या जखमेवर हळद लावतात आणि तिला कशाचा विचार करत होती ते विचारतात. अक्षरा आधी तर काही सांगत नाही, पण आजींनी पुन्हा विचारल्यावरती म्हणते की मी आईबाबांचाच विचार करत होते, मला त्यांची काळजी वाटते, कारण त्यांचं अजूनही म्हणावं तसं एकमेकांशी पटत नाही आहे. तर आजी विचारतात की नक्की काय झाले? तर अक्षरा म्हणू लागते की इतक्या वर्षांनंतर ते दोघेजण पुन्हा एकत्र आले आहेत आणि इतक्या वर्षांमध्ये त्यांचं मनसुद्धा एकमेकांपासून दूर गेलं आहे. आई आल्यापासून वेगळ्याच खोलीत राहत आहेत, त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते.
तर आजीसुद्धा म्हणत असतात की हो ना, त्यांना त्यांच्याच घरामध्ये खूप सहन करावं लागते. अधिपतीसुद्धा त्यांना आई मानत नाही, त्यामुळे एक बाई आणि एक आई म्हणून त्यांना किती त्रास होत असेल ना ते मी समजू शकते. तर अक्षरा म्हणते की हो आजी, मी सुद्धा एक स्त्री म्हणून त्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न करते आणि म्हणूनच माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तर आजी काय ते विचारतात आणि त्यावर अक्षरा म्हणते की आपण आईबाबांचं पुन्हा लग्न लावून देऊयात. मात्र ते ऐकून आजींनाच धक्का बसतो. दुसरीकडे अधिपती त्या रव्याला जाऊन भेटतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्या माणसाला भेटण्यासाठी जातात. तर इकडे अक्षरा आजींना विचारत असते की आजी तुम्हाला काय वाटतं, आपण आईबाबांचं पुन्हा लग्न लावून द्यायला हवं ना? मात्र आजी म्हणत असतात की अगं सुनबाई, हे काय बोलतेस तू, त्यांचं लग्न झालं आहे ना. पण अक्षरा आजींना समजावण्याचा प्रयत्न करते की आईंना त्यांचं लग्न आठवतच नाही आहे. म्हणजे त्या दिवशी आम्ही बोलत असताना त्यांनी ही गोष्ट मला सांगितली आणि त्याचमुळे त्या खूप एकट्या पडल्या आहेत. त्यांना घरात कोणाशी काही नीट बोलताही येत नाही, कोणाला काही सांगताही येत नाही. पण आजी खूपच काळजीत पडतात. त्या म्हणत असतात की आपण दुसरा काहीतरी मार्ग अवलंबू ना, हवं तर तू त्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो दाखव. तर अक्षरा म्हणते की हो आजी, पण त्यांच्या लग्नाचा एकही फोटो नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांचं लग्न लावून देऊ, म्हणजे त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होईल. पण आजी म्हणतात की तू आधी अधिपतीसोबत बोल. तर अक्षरा त्यांना घडलेला प्रकार सांगत म्हणते की मी अधिपतींसोबत बोलले आणि माझी खात्री आहे की ते सुद्धा तयार होतील, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तर आजी म्हणतात की मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे, तुला जर योग्य वाटत असेल तर तू कर, आणि मग त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती आणि रव्या ज्या माणसाने स्टेज बांधलेलं असतं त्याला जाऊन भेटतात. अधिपतीला बघून तो माणूस खूपच खुश होतो आणि त्याला विचारतो की धाकटे सरकार, दिवाळीचं सुद्धा काही काम असेल तर नक्की सांगा. तर अधिपती रागातच त्याच्याकडे बघत म्हणत असतो की दांडियांच्या वेळी काय झालं तुला माहीत नाही का? तर त्या माणसाला काहीच माहिती नसते आणि मग अधिपती त्याला त्या रात्री घडलेला सगळा प्रकार सांगतो. पण तो माणूस म्हणतो की हे कसं शक्य असेल, मी कधीच असं काम करणार नाही आणि तुमचं काम होतं म्हणून मी दिवसभर त्या ठिकाणी थांबलो होतो. संध्याकाळी बायकोचा फोन आला म्हणून मी साताऱ्याला गेलो, असं होणं शक्यच नाही. तर अधिपती म्हणत असतो की हेच सगळं घडलं आहे आणि मग त्यानंतर त्या माणसाला तो सांगतो की त्या ठिकाणी त्या दिवशी जे जे होतं ना त्याला मला भेटायचं आहे. त्यावर तो माणूसही हो म्हणतो. दुसरीकडे अक्षराचा विचार सुरू असतो. ती मनाशी म्हणत असते की मी अधिपतींना आणि आजींना नक्की तयार करेल आणि आईबाबांचं थाटामाटात लग्न लावून देईल. तितक्यात मग चारुलता त्या ठिकाणी येते. तर बोलता बोलता अक्षरा म्हणून जाते की मी तुमचाच विचार करत होते. त्यामुळे चारुलता विचारते की काय झालं आहे नक्की, पण अक्षरा तिला काही सांगत नाही आणि मग त्या दोघीजणी वेगळ्याच विषयावर बोलत राहतात. चारुलता तिला विचारत असते की अधिपती घाईघाईत कुठे गेला. तर अक्षरा सांगू लागते की त्या दिवशी जे काही झालं ना त्याची सखोल चौकशी करायला ते गेले आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दांडियांच्या दिवशी जे कामगार त्या स्टेजच्या जवळपास होते त्या सगळ्यांना अधिपती भेटतो, पण त्यांच्यातला एक माणूस तो योगेश गायब असतो आणि मग अधिपती आणि रव्या त्याचा पत्ता शोधत त्याच्या घरापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा तो योगेश अधिपतीला बघतो तेव्हा तो खूप घाबरतो. पण हे सगळं त्या चंचीला आणि दुर्गेलासुद्धा कळालेलं असतं आणि चंची अधिपतीचाच पाठलाग करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.